लवांडेंसाठी आम्हाला लढावंच लागेल, दुसरा पर्याय काय, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। ज्या माणसावर हल्ला झाला तो जेलमध्ये आणि हल्ला केला तो बाहेर, अशी टीका सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। लवांडेंची अटक ही लोकशाहीची हत्या असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। माणसावर हल्ला झाला तो जेलमध्ये आणि ज्यांनी हल्ला केला तो मोकाट फिरतोय, हा असा अन्याय मी कधी पाहिलेला नाही। ही आमची मोठी लढाई आहे। विकास लवांडेंची जी अटक आहे ती लोकशाहीची हत्या आहे, ती संविधानावर केलेला घात आहे। या आज सत्तेतल्या लोकांनी SIR करून भले भल्या गोष्टी करून एवढी सत्ता त्यांच्या हातात आहे। जर लोकांचं खरंच लोकांनी तुम्हाला मतदान केलंय तर मग असले उद्योग करतायत कशाला? धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी विकास लवांडेंवरील सुनावणी पुण्यामध्ये पार पडली। सुनावणी दरम्यान कोर्ट आवारात निलेश लंके आणि बजरंग सोनवणेंनी विकास लवांडेंची भेट घेतली। कायद्याच्या चौकटीच्या बाहेर विकास लवांडेंना अटक झाल्याचं निलेश लंके यांनी म्हटलंय। कायद्याच्या चौकटीच्या बाहेर विकास लवांडेंवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक केली। कुठल्याही गोष्टी नोटीस काढली नाही, कुठली विचारपूस केली नाही, डायरेक्ट त्यांच्या अटक केला, गुन्हा दाखल केला। संग्राम भंडारे नावाचा एक महाराज, तुम्ही त्यांची लँग्वेज पाहना, जो खऱ्या अर्थाने पंढरीच्या पांडुरंगाचा पाईक आहे, तुकोबांचा माऊलींचा पाईक आहे, त्याच्या तोंडून असं वक्तव्य येणार नाही। त्याला कुठली कारवाई केली का? कुठलीच कारवाई नाही केली। कुठलं त्याला बोलावलं सुद्धा नाही। दुसऱ्या दिवशी ते मीडियासमोर येऊन त्यांनी भाष्य केलं। याचा अर्थ जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो। आज वर्ध्यामध्ये 47°C तापमानाची नोंद झाली। बुधवारी वर्ध्याचं तापमान हे 47.1°C इतकं नोंदवलं गेलं होतं। वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त आहेत। नवी मुंबईतील सानपाड्यातील केमिस्ट भवनात मनसे विद्यार्थी सेनेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। शिबिराला मनसे नेते अमित ठाकरेंची सुद्धा उपस्थिती होती। तर वात्सल्य ट्रस्टच्या अनाथालयामधील लहान मुलींसोबत अमित ठाकरेंकडून वाढदिवस साजरा करण्यात आलाय। अमित ठाकरेंकडून लहान मुलींना शालेय वस्तूंचं वाटप देखील करण्यात आलंय। मनसे विद्यार्थी सेनेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। नवी मुंबईच्या सानपाड्यातील केमिस्ट भवनात या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मनसे नेते अमित ठाकरे यांनी सुद्धा या शिबिराला उपस्थिती लावली होती।